तो हा समोर जो आहे तो संगमेश्वर डेपो आहे मित्रांनो. मला वाटतं हे नवीन रिनोव्हेशन झालं आहे आणि हा ब्रिज पण तयार झाला आहे, काम चालू आहे. हळू ये हळू, पडलीच तर हसेन मी. ॲक्च्युली रोडचं काम चालू आहे, असेच नवरे असतात. दे हात, हळू ये. दीक्षू फायनली खाल्ले आले. इथे खडी होती. आम्ही आता आलेलो आहे मिसळ खायला. आज वेगळी मिसळ ट्राय करूया आपण. पक्षी बघावा. काय दीक्षू, कसं वाटतं गावाला येऊन? अचानक भयानक ठरलेला प्लॅन. दीक्षूला मी बॅगा पण उचलायला लावल्यात. मीच का उचलू, तिने पण काहीतरी मेहनत करायला पाहिजे. पडे मिसळ. इथे मिसळ खायला जाऊ आपण. मित्रांनो, आपली इथे एस टी लागलेली आहे आणि आता आपण जात आहे घरी या एस टीने. इथे बऱ्याचशा लाल पऱ्या लागलेल्या आहेत. आणि आता दीक्षू एंट्री करत आहे तिच्या गावात, परचुरीत. माझ्या गावाला नाही, माझ्या बाबांच्या. काय बोललीस? माझ्या गावाला नाही, माझ्या बाबांच्या गावाला. आणि हा आपण जेव्हा एंट्री करतो तर हायवेवरून जोडणारा हा पूल, परचुरीचा पूल. आणि ही आहे ती बाव नदी. पाणी बघ कधी. समोर मस्त नारळाच्या बागा आहेत. अजून काय पाहिजे आयुष्यात? बघा, आयुष्यात ग्रीनरी. चेहऱ्यावर बघा जरा असं तेज आलं वाटतं. हिच्या तेज नाही, मला गरम होत आहे. आणि इथे आल्या आल्या पावसाचं आगमन झालेलं आहे. आणि आत्ताच आम्ही इथे आलो आणि पाऊस आला. दीक्षू, भिजत नाहीस तू? कपडे भिजले ना तर धुवायचे नाही. वाव, इथे शेत बघा मस्त. मस्त पाऊस पडतोय. बरोबर टायमिंगला आलाय पाऊस. आणि ही परचुरीतली शाळा. ही समोर ती नदी आपण जिथून आलेलो. हा पर्याय छोटासा. आता आपण जाऊ घरी. तिथे मंदिर आहे
ते मी तुम्हाला दाखवेन नंतर. पावसात गावाला मुळात मस्तच वाटतं. मला वाटतं व्हिडिओ बघून पण तुम्हाला इच्छा होत असेल यायची तर नक्की या गावाला. दीक्षू कुठे राहिली? दीक्षू येते हळूहळू. थंड थंड वातावरण आहे, मस्त गारगार. काकांकडे चावी आहे त्यामुळे आम्ही रस्ता इथून चेंज केलाय. आजी मुंबईला आहे ना. आमची आजी आहे मुंबईला. इथे काका राहतात. काका म्हणजे आमचे दीपक काका. इथे पालखी पण नसते आपली. इथे दीक्षू चावी आणायला गेले. आपण पुढे होऊया. आज जाऊया आपण. शांत बसावं असं वाटतं जरा. भारी वाटतं एकदम. भारी शब्द कमी आहे. मुंबईची लोकलची गर्दी, त्याच्यातून गावचं हे हिरवगार वातावरण एकदम भारी वाटतं. आणि मुळात पाऊस आला. लाईट गेली आहे म्हणून इथे बसलोय आम्ही. आणि पण इथे बसून खूप छान वाटतंय. आणि पाऊस आला तर जरा गारगार वाटतं. आपलं झाड दाखवा चिकूचं. मी तुम्हाला चिकूचं झाड दाखवतो बघा. पूर्ण ग्रीनरी आहे ना. आणि इथे आमच्या माई आजीचं घर आहे. तुला कसं वाटतंय रे? मला विचारतोस मगापासून ते. म्हणून मी आले लगेच बाहेर बसलो. ऍक्च्युली आज आमची लाईटच नाही आहे. आम्ही आलो घरात आणि लाईटच नाही. सो आम्ही आल्याला इथे बसलो. असं काय ना, आता नको जाऊया. सो मित्रांनो, असा होता आपला मुंबई ते कोकणचा प्रवास. आणि असेच आम्ही नवीन व्हिडिओ टाकत राहू. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सो भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.